Hello friends, welcome all of you. Today we are going to study 8th English. इयत्ता 8वीच्या इंग्रजीच्या पुस्तकामधला एक अतिशय सुंदर पाठ द टू जेंटलमॅन ऑफ व्हेरोना. अतिशय अद्भुत कहाणी ए.जे. क्रोनिन हे त्या कथेचे लेखक आहेत आणि अतिशय सुंदर पाठ. या पाठाच्या माध्यमातून आपल्याला ए.जे. क्रोनिन यांनी नात्यांबद्दल असलेलं समर्पण आणि नात्यांबद्दल असलेली आपली आस्था या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. दोन सद्गृहस्थ निकोला आणि जॅकोपो हे दोन मुलं, त्यांचं घर हे युद्धामध्ये उद्ध्वस्त झालेलं आहे. त्यांचे वडील युद्धामध्ये मारले गेलेत आणि आपल्या क्षयरोगाने मणक्यांच्या क्षयरोगाने पीडित असलेल्या बहिणीच्या उपचारासाठी ही दोन्हीही मुलं, हे दोन्हीही उमदे तरुण रात्रंदिवस मेहनत करतात. कधी वर्तमान पेपर विकतात तर कधी बूट पॉलिश करून ते पैसे जमवतात आणि आपल्या बहिणीच्या उपचारासाठी ते त्या ठिकाणी खर्च करतात. या दोन उमद्या तरुणांबद्दल असलेल्या या पाठामध्ये ए.जे. क्रोनिन यांनी अतिशय सुंदर असं या कल्पकतेने या कथेमध्ये त्यांनी रचना केली. अतिशय सुंदर कथा. नक्कीच या कथेतून विद्यार्थ्यांना चांगला बोध मिळेल आणि न खचलेले उमदे असे या दोन तरुणांबद्दल अतिशय समर्पक पद्धतीने त्यांची नात्यांप्रती असलेली समर्पणाची भावना या ठिकाणी ए.जे. क्रोनिन यांनी व्यक्त केलेली आहे. चला तर मग बघूया या कथेच्या माध्यमातून सविस्तर द टू जेंटलमॅन ऑफ व्हेरोना. So well my friends, before starting this lesson we are going to study difficult words which is given here in the left corner. या ठिकाणी डाव्या बाजूला दिलेले काही कठीण शब्द आहेत, ते आपण सुरुवातीला पाहणार आहोत. नंबर 1 पहिला जो शब्द दिलेला आहे कार्व अन आयडिया मीन्स क्रिएट और इस्टॅब्लिश अन आयडिया, म्हणजेच कल्पना मांडणे असा आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो. सेकंड वर्ड एन्काउंटर मीट फेस टू फेस अनएक्सपेक्टेडली. या ठिकाणी याचा जो अर्थ आहे मीट फेस टू फेस अनएक्सपेक्टेडली मीन्स अचानक गाठ पडणे किंवा आकस्मिकपणे भेट होणे, सामना होणे. देन फॉरबिड्स मीन्स डिसअलोज अशा प्रकारचं त्यांनी एक मिनिंग या ठिकाणी दिला आहे. फॉरबिड्स मना करतो किंवा एखादी गोष्ट करण्यापासून रोखणे या अर्थासाठी हा शब्द आलेला आहे. देन नेक्स्ट एम्फसाइज मीन्स स्ट्रेस अपॉन असा त्याला सिमिलर वर्ड या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीला महत्त्व देणे किंवा एखाद्या गोष्टीवर जोर देणे या अर्थाचा तो शब्द आहे. देन इंटिमसी मीन्स क्लोज रिलेशनशिप, जीवलग मैत्री आपण ज्याला म्हणू शकतो. जवळीक किंवा दाट सख्य असं आपण त्याला म्हणू शकतो. नेक्स्ट वर्ड रिव्हील शो मेक नोन अशा प्रकारचा एक शब्द आहे. शो मेक नोन मीन्स प्रकट करणे किंवा उघड करणे अशा अर्थासाठी आपण हा शब्द घेऊ शकतो. नेक्स्ट वर्ड रिझेंबल हॅव अ सिमिलर अपीरन्स. रिझेंबल मीन्स हॅव अ सिमिलर अपीरन्स या अर्थाचा तो शब्द आहे. सारखा असणं किंवा समान या अर्थासाठी. नेक्स्ट वर्ड इंट्रूड कम टू अ प्लेस व्हेअर वन इज अनइन्व्हायटेड, म्हणजे अशा ठिकाणी इंट्रूडचा अर्थ या ठिकाणी आपण घेऊ शकतो का आगंतुक म्हणून येणं किंवा आत घुसणं या अर्थाने, म्हणजे सांगितलेलं नसतानाही त्या ठिकाणी येणं अशा प्रकारचा अर्थ आपण या ठिकाणी घेऊ शकतो. हार्ट रेंडिंग कॉजिंग ग्रेट सॉरो. हार्ट रेंडिंग मीन्स कॉजिंग ग्रेट सॉरो या ठिकाणी हृदयद्रावक किंवा शोकपूर्ण अशा प्रकारचा अर्थ आपण या ठिकाणी घेऊ शकतो. देन हिअर ऑन नेक्स्ट पेज इन द राईट कॉर्नर उजव्या कोपऱ्याला नवीन शब्द आहे नॉट शेकन देअर स्पिरिट आणि नॉट रेड्यूस इगरनेस टू डू समथिंग हा त्याच्यासाठी सिमिलर मिनिंग या ठिकाणी आहे. उमेद न खचणे या अर्थासाठी ही एक फ्रेज नॉट सेकंड देअर स्पिरिट अशा प्रकारचा एक शब्दसमूह या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. द नेक्स्ट वर्ड सबटल डिफिकल्ट टू फाइंड आउट. सबटल मीन्स सूक्ष्म, मार्मिक किंवा चटकन न उमगणारा या अर्थासाठी. द नेक्स्ट डिस्टिंक्टली मीन्स क्लिअरली स्पष्टपणे. अँड लास्ट वन ॲम्प्लिफिकेशन फोकस ऑन अ स्टेटमेंट म्हणजे विस्तार किंवा विशेष या अर्थासाठी हा शब्द आहे. अशा प्रकारचे नवीन शब्द या पाठामध्ये आपल्याला सांगता येतील आणि यांच्याच सहाय्याने आपल्याला आता ती स्टोरी समजून घ्यायची. सो लेट स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट लाईन विच इज गिवन हियर. So well my friends, let's start from the first line which is given here from the first passage. The two gentlemen of Verona. व्हेरोनाचे दोन सद्गृहस्थ अशा शीर्षकाचं एक कथा या ठिकाणी ए.जे. क्रोनिन जे रायटर आहेत
यांनी लिहिलेली ही कथा आज आपण समजून घेणार आहोत. A.J. Cronin has very well carved the idea of selfless help and explained the importance of dedication towards relationships in the story. A.J. Cronin यांनी व्हेरोनाचे 2 सद्गृहस्थ या कथेतून निस्वार्थ मदतीची निस्वार्थ मदत डेडिकेशन टुवर्ड्स रिलेशनशिप इम्पॉर्टन्स ऑफ डेडिकेशन टुवर्ड्स रिलेशनशिप म्हणजेच निस्वार्थ मदतीची कल्पना अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी मांडलेली. सेल्फलेस हेल्प अँड एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ डेडिकेशन आणि त्याचं महत्त्व काय आहे ते त्यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. द टू जेंटलमेन ऑफ व्हेरोना या कथेमध्ये द स्टोरी रिव्हॉल्व्स अराउंड द 2 बॉईज. ही जी कथा आहे ही 2 मुलांच्या सभोवताली तयार झालेली ही कथा आहे. अँड द 2 बॉईज नेम निकोला अँड जॅकोपो. निकोला आणि जॅकोपो हे 2 मुलं हू डू न्यूमरस थिंग्स टू अर्न मनी ओनली टू पे फॉर देअर सिस्टर्स ट्रीटमेंट हू सफर्स फ्रॉम ट्युबरक्लोसिस ऑफ द स्पाइन. हे दोन्ही मुलं आपल्या बहिणीच्या जी मणक्याच्या क्षयाने ग्रस्त आहे अशा आपल्या बहिणीच्या उपचारासाठी पैसे उभे करण्यासाठी अनेकविध उद्योग ते करीत असतात आणि त्या 2 मुलांच्या सभोवताली ही कथा या ठिकाणी तयार करण्यात आलेली मांडण्यात आलेली आणि त्या समर्पक अशी ही कथा या ठिकाणी A.J. Cronin यांनी आपल्यासमोर या पाठाच्या माध्यमातून सादर केलेली आहे. द स्टोरी बिगिन्स विथ द नॅरेटर ड्रायव्हिंग डाऊन द फुटहिल्स ऑफ द आल्प्स. या कथेला ज्या ठिकाणी सुरुवात झालेली ती आल्प्स पर्वताच्या पायथ्याशी गाडी चालवत या ठिकाणी कथाकार म्हणजेच लेखक पोहोचलेला आहे. हिअर इज वेन ही फर्स्ट एन्काउंटर्स द 2 ब्रदर्स सेलिंग वाईल्ड स्ट्रॉबेरीज. आणि या ठिकाणी 2 मुलं जे जंगलातल्या स्ट्रॉबेरीज गावरान स्ट्रॉबेरीज विकत आहेत आणि त्या 2 मुलांच्या त्यांची त्या ठिकाणी प्रथमतः भेट होते, पहिल्यांदाच भेट होते. इवन आफ्टर द ड्रायव्हर फॉरबिड्स द नॅरेटर टू बाय द वाईल्ड फ्रुट्स. त्या ठिकाणी जो गाडीचा ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरने गावरान स्ट्रॉबेरीज घेण्यास मनाई करूनही कथाकाराने त्या ठिकाणी त्या गावरान स्ट्रॉबेरीज घेतल्या. ही बाईज द बिगेस्ट बास्केट. त्याने मोठी बास्केट त्या ठिकाणी त्या मुलांकडून विकत घेतली. अँड ड्राईव्ह टुवर्ड्स द टाउन आणि शहराकडे ते निघून गेले. This scene emphasizes on the first step of growing intimacy between the narrator and the 2 boys. आणि या दृश्यामुळेच हा जो पहिला प्रसंग होता याच्यामुळेच कथाकार त्या 2 मुलांबरोबर नंतर वाढत जाणाऱ्या जवळीकतेची सुरुवात या ठिकाणी स्पष्ट झालेली आहे. नेक्स्ट डे पुढील दिवशी द बॉईज आर फाउंड शायनिंग शूज इन द पब्लिक स्क्वेअर. दुसऱ्या दिवशी तीच मुलं भर चौकामध्ये बूट पॉलिश करताना लेखकाला दिसतात, कथाकाराला दिसतात. धिस अमेजेस द नॅरेटर. याच्यामुळे त्या कथाकाराला आश्चर्य वाटतं. धिस इज व्हेन द रिव्हील द फॅक्ट दॅट दे डू न्यूमरस काइंड्स ऑफ थिंग्स टू अर्न मनी. आणि याच्यावरून आपण सांगू शकतो का ते 2 मुलं पैसे कमवण्यासाठी वेगवेगळे उद्योग ते करताना लेखकाला या ठिकाणी आढळले. हिअर द नॅरेटर इज शोन टू डेव्हलप अ सॉफ्ट कॉर्नर फॉर देम इन हिज हार्ट. आणि याच्यामुळे त्या 2 मुलांच्या संदर्भात त्या कथाकाराच्या मनामध्ये एक सॉफ्ट कॉर्नर त्यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचं आस्था निर्माण झालेली आपल्याला सांगता येईल. ही फाइंड्स देम टू बी इनोसंट, सिरियस, प्लीझंट अँड अर्नेस्ट. ती 2 मुलं त्यांना निरागस, प्रामाणिक, आनंदी आणि सच्चे असल्याचं त्यांना जाणवतं. द बॉईज आर व्हेरी युजफुल टू द नॅरेटर. या मुलांचा कथाकाराला खूप उपयोगीही होतो. They are very willing to satisfy all that the narrator requires. ते दोघे त्याला हवी असणारी प्रत्येक गोष्ट करायला ते दोघे आनंदाने तयार असतात. म्हणजे लेखकाला म्हणजे त्याला ज्या ज्या गोष्टी हव्या असतात त्या करण्यासाठी ते आनंदाने तयार असतात. दे आर ऑल्सो फाउंड सेलिंग न्यूजपेपर्स. वर्तमानपेपर वाटताना किंवा विकताना देखील ते त्यांना आढळतात. बाय द नॅरेटर वन स्टॉर्मी नाईट. एके दिवशी रात्री म्हणजे एके रात्री जोरदार वादळ चालू असतं आणि त्या रात्री सुद्धा म्हणजे अशा वातावरणामध्ये सुद्धा वर्तमानपेपर विकण्याचं काम ते मुलं करतात. वन डे एके दिवशी वेन द नॅरेटर आस्क इफ ही कॅन हेल्प देम इन एनी they say they will be very grateful if they get a lift to the nearby village Poleta. एके दिवशी रात्री ते मुलं त्यांना भेटल्याच्या नंतर एके दिवशी त्या कथाकाराला ते मुलं भेटल्याच्या नंतर त्या कथाकाराने त्या मुलांना सांगितले का तुम्हाला कुठली मदत हवी असेल तर मला सांगा, मी तुम्हाला ती मदत करेल.
तर त्या मुलांनी त्यांना सांगितलं का जवळच्या पोलेटा गावापर्यंत त्यांना पोचायचं आहे आणि तिथपर्यंत जर त्यांना लिफ्ट दिली सोडलं तर बरं होईल. ऑल्दो इट डझंट कम इन द नॅरेटर्स वे ही टेक्स देम देअर. कथाकाराला त्या गावाकडे जायचं नसतं पण तरी सुद्धा त्यांना तिथपर्यंत ते सोडण्यासाठी जातात. द बॉईज गेट डाऊन इन अ बिल्डिंग अँड आस्क द नॅरेटर टू वेट अ नियर बाय कॅफे. ते मुलं एका बिल्डिंगजवळ उतरतात आणि ते त्या कथाकाराला सांगतात का तुम्ही या कॅफेजवळ थांबा म्हणून. अंटिल दे रिटर्न विदिन ॲन अवर. एका तासाभरामध्ये आम्ही परत येतो असं सांगून त्यांनी त्या कथाकाराला जवळच्या कॅफेमध्ये थांबायला ते सांगतात. Eagerness leads the narrator to follow the boys up to a place which is actually a hospital. कथाकाराची उत्सुकता त्याला त्या मुलांच्या मागोमाग त्या ठिकाणी घेऊन जाते आणि ते खरं म्हणजे एक हॉस्पिटल असतं. इट इज ॲक्च्युली अ हॉस्पिटल. ऑन peeping through a room led by a nurse, he realizes that boys are talking to a girl who resembles them. आणि एका नर्सने दाखवल्यानुसार एका खोलीमध्ये डोकावून पाहिल्यावर त्याच्या लक्षात येतं की ते दोघे त्याच्यासारख्याच दिसणाऱ्या एका मुलीशी बोलत असतात. He does not feel like intruding and thus asks the nurse the details about the boys. त्यामुळे तो नर्सला त्या मुलांबद्दल माहिती विचारतो. अचानक न विचारता आत घुसणं त्याला योग्य वाटत नाही म्हणून ते नर्सला त्या संदर्भात विचारतात आणि नर्स लेखकाला कथाकाराला त्यांचे वडील युद्धात मारले गेले त्यांच्या संदर्भात डिटेल्स ते सांगतात. दिस इज वेन द नर्स टेल्स हिम देअर हार्ट रेंडिंग स्टोरी अबाउट देअर फादर बीइंग किल्ड इन अ वॉर अँड देअर होम बीइंग डिस्ट्रॉयड इन द वॉर अँड देअर सिस्टर सफरिंग फ्रॉम ट्युबरक्युलोसिस. आणि त्यावेळेस ते नर्स जेव्हा सांगते का त्यांचे वडील युद्धामध्ये मारले गेले, त्यांचं घर युद्धामध्ये उद्ध्वस्त झालं आणि त्यांची बहीण ही या टीबीच्या आजाराने त्रस्त आहे आणि इथं हॉस्पिटलाइज आहे हे त्याला जेव्हा समजतं. द ब्रदर्स लाईव्ह in a shelter and literally starve only so that they can pay for their sister's treatment. ते दोन्ही मुलं म्हणजे बाहेर ते दोघे भाऊ एका आडोशाखाली राहत होते आणि आपल्या बहिणीच्या उपचाराचा खर्च करण्यासाठी स्वतः अक्षरशः उपाशी राहत ते स्वतः उपाशी राहायचे, काम करायचे आणि तिच्या ट्रीटमेंटचा उपचाराचा पैसा ते त्या ठिकाणी आणून द्यायचे. सो कीपिंग अ सिक्रेट अँड हेल्पिंग देअर सिस्टर दे हॅव शोन दॅट वॉर हॅज नॉट शेकन देअर स्पिरिट. त्यामुळे गुप्तता राखून आणि आपल्या बहिणीला मदत करण्याच्या हेतूने त्यांनी युद्धामुळे आपली उमेद खचलेली नाही हे त्यांनी दाखवून दिलं. ते दोघे भाऊ दे आर नोबल अँड जेंटल अँड ग्रेट ह्युमन बीइंग्स इन देअर ओन स्पेशल एड सबटल वे. दिस स्टोरी डिस्टिंक्टली टॉक्स अबाउट हाऊ ट्रू द एम्प्लिफिकेशन सेज वेअर देअर इज विल देअर्स अ वे. ते दोघे अतिशय थोर आणि उमद्या मनाचे मनुष्य होते. Yes, they are noble and gentle and great human beings in their own special yet subtle way. ते दोघेही अतिशय थोर आणि उमद्या मनाचे मनुष्य होते आणि त्यांचे कार्य विशेष असूनही ते स्वतः अगदी साधे होते. This story distinctly talks about how true the amplification says. या कथेतून एक विचार प्रकर्षाने आपल्याला जाणवतो तो म्हणजे where there is a will there's a way. इच्छा असेल जिथे इच्छा असते तिथेच मार्ग सापडत असतो किंवा मार्ग असतो. अशा प्रकारची ही एजी क्रोनिन यांनी या स्टोरीच्या माध्यमातून या कथेच्या माध्यमातून अतिशय सुंदर व्यक्तिरेखा त्या दोन मुलांच्या संदर्भात त्यांच्या कुटुंबासंदर्भात या ठिकाणी आपल्यासमोर मांडलेली द टू जेंटलमॅन ऑफ द व्हेरोना या पाठाच्या माध्यमातून. सो लेट स्टार्ट द ॲक्टिव्हिटीज. या पाठावर आधारित कशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज विचारल्या जातात ते आपण आता पाहणार आहोत. Hello friends, I am Avinash Patil from Bapu Saheb D.D. Vispute Madhyamik Vidyalay, Valwadi, Taluka Jilla Dhude. Today we are going to study 3.4 The Two Gentlemen of Verona. या पाठावरील पॅसेज आपण पाहणार आहोत. सो लेट स्टार्ट फ्रॉम फर्स्ट पॅसेज. पहिला परिच्छेद दिलेला आहे. पहिला प्रश्न रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. यामध्ये पॅसेज दिला आहे जे क्रोनिन हॅज व्हेरी डॅश डॅश विदिन ॲन अवरपर्यंत. सुरुवातीला आपल्याला पॅसेज काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आणि नंतरच त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं ॲक्टिव्हिटीज आपल्याला सॉल्व्ह करायच्यात. ॲक्टिव्हिटी नंबर 1 जी 2 मार्कांसाठी विचारली जाते सिम्पल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी. नेम द फॉलोइंग. यामध्ये पहिला प्रश्न दिला आहे नेम ऑफ द बॉईज अराउंड हुम द स्टोरी रिव्हॉल्व्स. या पाठामध्ये ज्या दोन मुलांची सभोवताली ही गोष्ट घडलेली त्यांची नावं विचारलीत. मग त्यामध्ये आपण निकोला अँड जॅकोपो हे दोन मुलांची नावं लिहू शकतो. सेकंड वन नेम ऑफ द सिटी विच द बॉईज बिलॉंग टू.
ती मुलं कोणत्या शहरातून आलेली होती, तर व्हेरोना हे त्यांच्या शहराचं नाव आपण लिहू शकतो. थर्ड वन, नेम ऑफ द रायटर द टू जेंटलमॅन ऑफ व्हेरोना. तर टू जेंटलमॅन ऑफ व्हेरोना या पाठाचे जे लेखक आहेत त्यांचं नाव विचारलंय AJ क्रोनिन आपण देऊ शकतो. द नेम ऑफ द विलेज नियर बाय, त्या ठिकाणी जवळपास असलेल्या गावाचं नाव तर पोलेटा हे नाव आपण देऊ शकतो. नाव ॲक्टिव्हिटी नंबर 2, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी फॉर 2 मार्क्स ऑल्सो. आन्सर द फॉलोइंग, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अशा प्रकारचा एक प्रश्न आहे. पहिला प्रश्न, व्हॉट इज द स्टोरी अबाउट. या पाठातली जी स्टोरी आहे ती कशाशी रिलेटेड आहे, कशाविषयी आहे, तर त्यामध्ये आपण लिहू शकतो द स्टोरी इज अबाउट द 2 बॉयज नेम निकोला अँड जॅकोपो who do numerous things to earn money to pay for their sister's treatment who suffers from tuberculosis of the spine. अशा प्रकारे ती स्टोरी त्याच्याशी रिलेटेड जी काही गोष्ट आहे ते आपण थोडक्यात या ठिकाणी मांडू शकतो. सेकंड वन, हाऊ डज द नॅरेटर मीट द 2 ब्रदर्स. ते निवेदक त्या 2 भावंडांशी कशा प्रकारे भेटला, त्यांची भेट कशी झाली. The narrator meets the 2 brothers when he was driving down the foothills of the Alps and the 2 brothers were selling wild strawberries. अशा प्रकारे त्यांचा पहिला प्रसंग ज्यावेळेस त्यांची भेट झालेली होती तो आपण इथे मांडू शकतो. Now activity number 3, activity based on vocabulary. यामध्ये पहिला प्रश्न आहे, फाइंड आउट सिमिलर वर्ड्स फॉर द फॉलोइंग. समानार्थी शब्द पॅसेजच्या सहाय्याने. पहिला शब्द दिला आहे डिसअलो, त्यासाठी फॉरबिड. सेकंड वन, मेक नोन, त्यासाठी रिव्हील हा शब्द परिच्छेदमध्ये आलेला आहे. थर्ड वन, अनएक्सपेक्टेड मीटिंग, एन्काउंटर. अँड नंबर 4, सिन्सियर, इनोसंट. सेकंड क्वेश्चन, कंप्लीट द वेब विथ डिस्क्रायबिंग वर्ड्स. वर्णन करणाऱ्या शब्दांच्या सहाय्याने आपल्याला वेब कंप्लीट करायला सांगितलेली. वेबचा विषय दिला बॉईज आणि या ठिकाणी पहिला शब्द दिला इनोसंट. उर्वरित डिस्क्रायबिंग वर्ड्स आपण परिच्छेदच्या सहाय्याने लिहू शकतो. प्लीझंट, देन सिरियस, देन अर्नेस्ट अँड ग्रेटफुल. हे 4 शब्द आपण लिहून ती वेब कंप्लीट करू शकतो. नाव ॲक्टिव्हिटी नंबर 4, ॲक्टिव्हिटीज बेस्ड ऑन कॉन्टेक्च्युअल ग्रामर. पहिला प्रश्न दिला, फ्रेम अ WH टाईप क्वेश्चन टू गेट अंडरलाईन पार्ट ॲज अन आन्सर. या ठिकाणी फ्रेम WH क्वेश्चन करायचा आणि अंडरलाईन केलेला भाग उत्तर येण्यासाठी आपल्याला प्रश्न तयार करायचा आहे. दे डू न्यूमरस काइंड्स ऑफ थिंग्स टू अर्न मनी. न्यूमरस काइंड्स ऑफ थिंग्स याला अंडरलाईन केलेली, म्हणजेच आपल्याला असा प्रश्न तयार करावा लागेल का ज्याचं उत्तर न्यूमरस काइंड्स ऑफ थिंग्स आलं पाहिजे. तर या ठिकाणी आपण प्रश्नाची सुरुवात व्हॉट या शब्दाने करणार आहोत. त्यानंतर जे काही हेल्पिंग वर्ब आलेलं आहे डू ते घेणार आहोत. व्हॉट डू दे डू टू अर्न मनी. अशा प्रकारे आपण या ठिकाणी तो प्रश्न तयार करणार आहोत. छोटी प्रश्नचिन्ह देणार आहोत. देन सेकंड, द बॉयज सिस्टर सफर्ड फ्रॉम ट्युबरक्युलोसिस ऑफ द स्पाइन. ट्युबरक्युलोसिस ऑफ द स्पाइन हे अंडरलाईन केलेला पार्ट उत्तर येण्यासाठी प्रश्न आपण पुन्हा व्हॉटने सुरू करणार आहोत. व्हॉट डीड द बॉयज सिस्टर सफर फ्रॉम. या ठिकाणी मुख्य क्रियापद सफर्ड याला ईडी प्रत्यय असल्यामुळे हेल्पिंग वर्ब नसल्यामुळे आपण डीडचा उपयोग केला आणि त्यानंतर करता आणि कर्त्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा मूळ क्रियापद आणि उरलेला शब्द आणि प्रश्नचिन्ह. अशा प्रकारे आपण व्हॉट डीड द बॉयज सिस्टर सफर फ्रॉम आणि क्वेश्चन मार्क या पद्धतीने आपण या ठिकाणी WH क्वेश्चन तयार करू शकतो. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन, फाइंड द नाउन फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स यूज इन द पॅसेज. या पॅसेजमध्ये आलेले नाउन फॉर्म्स आपल्याला शोधून लिहायचे. पहिला शब्द दिला इम्पॉर्टंट, तर त्यासाठी या पॅसेजमध्ये इम्पॉर्टन्स हे नाउन आलेलं आहे. सेकंड वन ईगर, त्यासाठी ईगरनेस. थर्ड वन डेडिकेट, डेडिकेशन. फोर्थ वन ॲपियर, ॲपियरन्स. अँड नंबर 5 ट्रीट, ट्रीटमेंट. ही 5 नाउन्स आपण सांगू शकतो. देन नंबर 6 नॅरेट, नॅरेटर ऑल्सो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5, ॲक्टिव्हिटी नंबर 5 पर्सनल रिस्पॉन्सवर आधारित एक ॲक्टिव्हिटी या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेली आणि प्रश्न अशा प्रकारचा आहे, व्हॉट डू यू थिंक अबाउट द 2 बॉईज. त्या 2 मुलांबद्दल तुम्ही काय सांगू शकता, तुम्हाला काय वाटतं. तर त्याचं उत्तर आपण अशा प्रकारे लिहू शकतो. इट इज पर्सनल रिस्पॉन्स. आपलं स्वतःचं मत आपल्या शब्दांमध्ये आपण मांडू शकतो. आय थिंक द 2 बॉईज आर सिम्पली ग्रेट. दे आर केअरिंग बाय नेचर. So they do numerous jobs for the treatment of their ill sister. They are hardworking, sincere and sensible. They are ready to do anything for their sister. They are emotional, so they work hard for their beloved sister. अशा प्रकारे त्यांच्याबद्दल त्या दोन्ही मुलांबद्दल आपण याच्यामध्ये लिहू शकतो. नाउ पॅसेज नंबर 2, दुसरा परिच्छेद आपण पाहणार आहोत. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. यामध्ये पॅसेज दिला द बॉयज आर पासून देअर्स अ वे पर्यंत. पहिली ॲक्टिव्हिटी सिम्पल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीज आणि या ठिकाणी कंप्लीट द फॉलोइंग वेब, फॉलोइंग सेंटेन्सेस. पहिलं वाक्य दिलेलं आहे
डॅश द बॉईज वेअर सेलिंग न्यूजपेपर्स, तर त्या ठिकाणी वन स्टॉर्मी नाईट हे आपण परिचितच्या साहाय्याने लिहू शकतो. नेक्स्ट, द नर्स टोल्ड द नॅरेटर द हार्ट रीडिंग स्टोरी अबाउट द बॉईज. नेक्स्ट वन, द नॅरेटर फॉलोड द बॉईज अप टू द हॉस्पिटल. अँड नेक्स्ट, द बॉईज वेअर विलिंग टू सॅटिस्फाय ऑल दॅट द नॅरेटर रिक्वायर्स. अशा प्रकारे अंडरलाईन केलेला पार्ट आपण त्या ठिकाणी परिचितच्या साहाय्याने शोधून लिहून ते सेंटेन्सेस कंप्लीट करू शकतो. ॲक्टिव्हिटी नंबर 2, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी. व्हॉट वॉज द टचिंग स्टोरी टोल्ड बाय द नर्स. त्या सिस्टरने सांगितलेली हृदयस्पर्शी कथा त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगायला लावलेली आहे किंवा लिहायला सांगितली परिचितच्या मदतीने. द नर्स टोल्ड द नॅरेटर अबाउट द हार्ट रेंडरिंग स्टोरी ऑफ द बॉईज. Their father was killed in war and their home was destroyed in the war. Their sister was suffering from tuberculosis. They lived in a shelter and literally starved so that they could pay for their sister's treatment. अशा प्रकारे त्यांची स्टोरी त्या सिस्टरने सांगितलेली आपण परिचितच्या साहाय्याने या ठिकाणी लिहू शकतो. देन नेक्स्ट, ॲक्टिव्हिटी नंबर 3, ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी. फाइंड आउट सिनोनिम्स फॉर द फॉलोइंग. समानार्थी शब्द लिहायचे. लुक लाईक यासाठी रिझेंबल हा शब्द, क्लिअरली त्यासाठी डिस्टिंक्टली. देन डिप्राइव्ह ऑफ फूड, स्टार्व हा समानार्थाचा शब्द. अँड नेक्स्ट नंबर, किननेस यासाठी इगरनेस हा शब्द आपण लिहू शकतो. देन ॲक्टिव्हिटी नंबर 4, ॲक्टिव्हिटीज बेस्ड ऑन कॉन्टेक्च्युअल ग्रामर. ग्रामरवर आधारित पहिलं वाक्य, दे आर नोबल अँड जेंटल ह्युमन बिंग्स. यूज नॉट ओनली बट ऑल्सो. नॉट ओनली बट ऑल्सोचा उपयोग करायला सांगितला आहे या ठिकाणी. दे आर नॉट ओनली नोबल अँड काढून बट ऑल्सोचा उपयोग, बट ऑल्सो जेंटल ह्युमन बिंग्स. अशा प्रकारे आपण त्याचं उत्तर लिहू शकतो. सेकंड वन, देअर फादर वॉज किल्ड अँड देअर होम वॉज डिस्ट्रॉइड इन द वॉर. याचा सुद्धा नॉट ओनली बट ऑल्सो मध्ये उपयोग करताना आपण या ठिकाणी दोन कर्ते भिन्न आहेत म्हणून नॉट ओनली देअर फादर वॉज किल्ड अँड काढून बट ऑल्सो देअर होम वॉज डिस्ट्रॉइड इन द वॉर. अशा प्रकारे आपण त्या रचना वापरून नॉट ओनली बट ऑल्सोचा उपयोग करू शकतो. देन लास्ट ॲक्टिव्हिटी विच इज गिवन हिअर, पर्सनल रिस्पॉन्स. आणि यामध्ये प्रश्न दिला, एक्सप्लेन द प्रोव्हर्ब व्हेअर देअर इज अ विल देअर्स अ वे. इच्छा असेल तर मार्ग सापडेल अशा प्रकारची एक प्रोव्हर्ब दिलेली आणि ती एक्सप्लेन करायला सांगितली. त्या संदर्भात आपण लिहू शकतो. व्हेअर देअर इज अ विल देअर इज अ वे इज अ सेईंग दॅट सिग्निफाईज ह्युमन विल पॉवर. मानवाच्या विल पॉवरशी रिलेटेड ही प्रोव्हर्ब आहे. इट मीन्स इफ वी आर डिटरमाइंड टू डू समथिंग वी विल गेट इट डन. जर आपण निश्चयपूर्वक ठरवलं का एखादी गोष्ट करायची तर ते नक्कीच होते. दिस विल बी अ केस इवन इफ द टास्क इज चॅलेंजिंग, डिफिकल्ट और इम्पॉसिबल. एखाद्या वेळेस जर काम कठीण असेल, अवघड असेल, अशक्य असेल तरी आपण ते करू शकतो. वी कॅन डू एनिथिंग इन अवर लाईफ इफ वी विश टू डू इट. आपल्या जीवनामध्ये आपण काहीही करू शकतो जर आपली इच्छा असेल तर. म्हणून म्हणतात व्हेअर देअर इज अ विल देअर्स अ वे. अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी आज आपण या पाठावर आधारित दोन्ही पॅसेजेसवरील ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी समजून घेतलेल्या आहेत. नक्कीच आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.